छोटी बांगडी आतल्या बाजूला आहे, मोठी वरती, असं काहीच होणार नाही. याचा आकार बरोबर याचा आकार, याला काय म्हणतात, एकमेकांना बरोबर त्या कोइन्साइड करतील, म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक. आता बघा ना, आपण जेव्हा वह्या विकत घ्यायला जातो शाळा सुरू होईल आणि आपण वह्या विकत घ्यायला जाऊ, तेव्हा त्या एकसारख्या पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन वह्या ज्या घेतो ना आपण, एकावर एक ठेवलेल्या असतात बघा, कट टू कट. एकाही वहीचं एकही पान बाहेर येत नाही, एकाही वहीचं एकही प्लास्टिक बाहेर येत नाही, हो की नाही. त्याला काय म्हणतो, कोइन्साइड. एकाला बरोबर एक असे रचले की ते एकमेकांना कॉन्ग्रुअंट असतात, म्हणजे सेम टू सेम. धिस सर्कल इज इक्वल टू धिस सर्कल, याला आपण म्हणतो कॉन्ग्रुअन्सी ऑफ द सर्कल. कॉन्ग्रुअंट म्हणजे समान, एक्झॅक्टली सेम. म्हणून ते एकमेकांवर ठेवले की त्याच्यामधनं काही सुटणार नाही, किंवा काही असं होईल का की हे ओव्हरलॅप होत नाही असं होत. पण याच्यामध्ये काय होतं, हिरव्या बांगडीपेक्षा निळी बांगडी छोटी आहे. ठेवली आपण कशी बघा, टेकून ठेवली. आता समजा हिला उचलून मी इथं आणलं तर काय होईल, हिरव्या बांगडीच्या वरती मी निळी बांगडी ठेवली तर काय काय होऊ शकतं, सांगा बरं मला, सांगा. हिरव्या बांगडीचा रेडियस बदलू शकतो आणि निळ्या बांगडीचा रेडियस बदलू शकतो. निळी बांगडी जाईल. शाबाश. हिरव्या बांगडीचा रेडियस बदलू शकतो व निळ्या बांगडीचा रेडियस बदलू शकतो. निळ्या बांगडीचा रेडियस 1.4 व हिरव्या बांगडीचा रेडियस बदलू. निळ्या बांगडीचा रेडियस हिरवी बांगडीच्या आत ती निळी बांगडी जाईल. परफेक्ट. आता सगळ्यांनी माईक बंद करा आणि ऐका. तुम्ही जे सांगितलं आपल्या आपल्या पद्धतीने, तुम्हाला जे सुचलं ते सांगितलं, पण बरोबर उत्तर 2 लोकांनी दिली होती, करेक्ट दिली होती. म्हणजे काय होईल, हिरव्या बांगडीच्या आत निळी बांगडी जाईल. स्वाभाविक आहे ना, निळ्या बांगडीचा जो सर्कल आहे आणि त्याचा जो रेडियस आहे तो दोघे छोटा आहे ना हिरव्या बांगडीपेक्षा. म्हणजेच काय आहे, एकावर एक ठेवायला गेलो आपण तर ते एकावर एक ठेवलेच गेले नाही ना, एकाच्या मध्ये दुसरा असे गेले. म्हणजेच काय झाले, नॉट को इन्साइडिंग. these two circles are not coinciding. ते एकमेकांच्या एकाच मापाचे नसल्यामुळे एकमेकांवर ठेवल्यावरती मागे पुढे बसतील ते, म्हणजे मध्ये आणि त्या मागे दुसरा. याचा अर्थ काय आहे की ते परफेक्टली कॉन्ग्रुअंट नाहीये, दे आर नॉट कॉन्ग्रुअंट सर्कल्स. म्हणजेच काय आहे, आता आपण काय बघतोय, लॉजिकली आपण काय गोष्टी चेक करतोय की 2 गोष्टी एक्झॅक्टली समान असतील तर त्या एकमेकांवर ठेवल्या तर एकसारख्याच दिसतात, बरोबर. पण लहान मोठ्या गोष्टींमध्ये अशी कॉन्ग्रुअन्सी आपल्याला दिसत नाही. आपण हे सर्कल्सच्या बाबतीत बोलतोय. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, ते वह्यांचं का दिलं होतं की त्या एकावर एक आपल्याला दिसतात, 6च्या 6 असतात, एवढी मोठी थप्पी दिसते, पण एकाही वहीचं एकही टोक पण फोल्ड झालेलं नसतं, इतकं परफेक्ट एकमेकांवरती लावलेलं असतं, ओके. त्यालाच म्हणतात कॉन्ग्रुअन्स, म्हणजेच मॅच, परफेक्ट मॅच. सर्कल्सच्या बाबतीत एकावर एक ठेवलेले सर्कल्स, आणि हे काय आहे, नॉन कॉन्ग्रुअंट सर्कल, बरोबर. अशा कॉन्ग्रुअंट गोष्टी तुम्हाला कुठे कुठे दिसतात सांगा बरं मला. कॉन्ग्रुअंट सर्कल्स, चला, कॉन्ग्रुअंट सर्कल्स तुम्हाला कुठे कुठे दिसतात. मॅम, कॉन्ग्रुअंट सर्कलचं ट्रान्सलेशन काय आहे मराठीतून? मराठीत पैशांच्या नोटांचा बंडल. हा, आता आपण सर्कल्स बद्दल बोलूया. सर्कल्स, रेक्टँगल किंवा स्क्वेअर बद्दल नाही, सर्कल्स, कॉन्ग्रुअंट सर्कल्स. बाटलीचं झाकण पण नाही ना, बाटलीचं झाकण म्हणजे काय, 2-3 बाटल्यांचं का? मॅम, कॉइन्स. नवीन बांगड्या आपण ताटले एकावर एक. आकाश, बरोबर. मॅम, आपण 2 बॉल्स एकावरती एक ठेवतो. सायकल टायर ट्यूब. मॅम, आपण 2 बॉल्स ठेवतो. मॅम, आपण 2 डिश एकावरती ठेवतो धुतल्यावरती. बरोबर, 2 डिश, 2 आणि 2 कॉइन्स आहेत ना मॅम, 2 कॉइन्स ते दुकानदाराला देताना असे वरती एकावर ठेवून देतो मॅम. भाजी मंडई माईक बंद करा. भाजी मंडई वाले माईक बंद, सगळ्यांचे माईक बंद. म्हणजे काय?
आता आधी माईक बंद करा. एकदम शांतता पाहिजे, त्याची तुम्ही काही सांगणार नाही. सगळ्यांचे माईक बंद झालेत का? मॅम ऐका. अरे गप्प बसा, शांत बसा. मला माहितीये तुमच्यापैकी खूप लोकांना कळलं नाहीये, मी सगळं सांगते, जरा शांतीत घ्या. ऐका. सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी मला देऊ द्या. कॉन्ग्रुअन्सला मराठीत काय म्हणतात? कॉन्ग्रुअन्सला मराठीमध्ये म्हणतात एकरूपता. एकावर एक परफेक्टली मॅच होणारी जी गोष्ट, त्याला आपण एकरूपता म्हणतो की नाही? एकरूपता. एकावर एक ठेवलेल्या वाट्या, एकावर एक ठेवलेल्या ताटल्या, एकावर एक ठेवलेले कॉइन, एकावर एक ठेवलेल्या सायकलची चाकं, कारची चाकं, ट्रकची चाकं. तुम्ही बघितलं असेल ना, त्या पंक्चरच्या दुकानामध्ये असतात बघा, एकावर एक ठेवलेले असतात. परफेक्ट कॉन्ग्रुएंट असतात की नाही ते? तुम्ही जी सगळी उदाहरणं सांगितली, सगळी परफेक्ट सांगितली. शाबाश, स्वतः करताच टाळ्या वाजवा. तुम्ही लोकांनी चांगलं समजून उत्तर दिलेलं आहे. पण मगाशी पहिलं उत्तर जे आलं होतं ना, बाटलीचं झाकण. आता बघा, बाटलीचं झाकण त्याचा रेडियस थोडासा जास्त असतो बाटलीच्या तोंडाशी, बरोबर? तर ते नॉन कॉन्ग्रुएंट आहेत. असं आपल्याला वाटतं की साईज एकच आहे, पण नाही. हा आणि त्या रेडियस मध्ये थोडासा फरक असतो. पण 2 बाटल्या एकसारख्या आणि त्याची झाकणं एकसारखी, हे तुम्ही एकावर एक ठेवलं तर ते कॉन्ग्रुएंट होतील की नाही? म्हणजेच काय, ते सर्कल सेम आहेत, पण बाटलीचं झाकण आणि बाटलीचं तोंड हे नॉन कॉन्ग्रुएंट सर्कल आहेत. हे मुद्दाम काय सांगतेय की एकदम डेली आयुष्यात आपल्याला आलेला अनुभव असतो. स्प्राईट घ्या, काय कॅम्पा कोला घ्या, तुम्ही आता उन्हाळा हे सगळं पित असणार, मला माहितीये. किंवा ऍटलिस्ट या बाटल्या तुम्ही बघितल्या तरी असतील. तर त्या छोट्या छोट्या बाटल्या असतात ना स्प्राईटच्या, खूप ठिकाणी बघितल्यात मी. हिरव्या हिरव्या असतात छोट्या बॉटल्स, छोटी छोटी झाकणं असतात त्यांची. ती झाकणं तुम्ही एकावर एक ठेवा, परफेक्ट. काही त्याच्यामध्ये बदल नाही, कारण फॅक्टरी मेड आहेत ना ते. अशा बांगड्या पण जिथे चित्रामध्येच दिसतात बांगड्या, तर अशा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या असतात, बरोबर? त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रुएन्सी हा आपला मॅथ्सचा जो कन्सेप्ट तो बघायला मिळतो. अशा एकसारखे कप असतात ना, एकसारखे कप असतात बघा घरातले, त्या कपची सगळी डोकी असतात किंवा खालचा त्याचा बॉटम असतो एकसारखा असतो, ते पण कॉन्ग्रुएंट सर्कल्स असतात. आता लेट अस गो टू द नेक्स्ट टॉपिक. when variables move in opposite direction. बघा, a village needs to dig 90 pits for a tree plantation. One volunteer digs 1 pit in 1 day. 15 व्हॉलेंटियर आणि 6 दिवस, 10 व्हॉलेंटियर्स आणि 9 दिवस. कळलं का प्रश्न काय? आपल्याला गावामध्ये आता पावसाळा हा ऋतू असा आहे जेव्हा लोकांना फार हौस असते झाडं लावायची. चला झाडं लावूया, वृक्षारोपण करूया. असंच एका गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण झाडं लावू. त्याच्याकरता त्यांनी काय ठरवलं? 90 खड्डे करू आणि 90 झाडं लावू. आणि एका दिवशी एक माणूस एका खड्ड्यामध्ये एक झाड लावेल. व्हॉलेंटियर म्हणजे काय? स्वतःहून मदत करणारे लोक असतात ना, त्यांना व्हॉलेंटियर म्हणतात. आपण शाळेमधल्या कार्यक्रमात व्हॉलेंटियर असतो की नाही? म्हणजेच काय, आपण दिवसभर तिकडे मदत करतो, पण त्या बदल्यात आपल्याला काही पैसे मिळत नाही. पैसे मिळाले की ती सॅलरी होते, पैसे नाही मिळाले की व्हॉलेंटिअरी जॉब, बरोबर? तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 90 खड्डे आहेत, व्हॉलेंटियर एका दिवशी एका खड्ड्यात एक झाड लावणार आहे. मग 2 ऑप्शन आहेत आपल्याला, 2 टोपल्यात खाली बघा. 15 व्हॉलेंटियर्सनी 6 दिवसामध्ये किंवा 10 व्हॉलेंटियर्सनी 9 दिवसामध्ये असं हे काम करता येऊ शकेल का? सांगा मला. इक्वल डेज. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. खूप आहेत. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. वेगवेगळी Yes, ma'am. कारण Yes, Yes, जरा एका दिवसात 10 झाडं लावली तर 9 दिवसात येस 9 मॅम, झाडं कारण की व हे 6 दिवसात कॉन्फिडन्स आहे. 9 झाडं लावू शकतो. बरोबर. कोणीतरी आता लॉजिकली बरोबर सांगत होतं, बाकी सगळे जे वेळे आहेत ना. त्यापेक्षा 15 दिवसात 6 झाडे लावली तर 90 झाडे होऊन जातील. बरोबर. आता जी तुम्ही लोक उत्तर देताय ना, ते जरा लॉजिक वापरून, डोकं वापरून. इथे आपल्या ग्रुपमध्ये काय, भाजी मंडईमध्ये असे पण भाजीवाले बसले, ते काय हो मॅम, हो मॅम, हो मॅम, हो मॅम असंच बोलतात. काय बोलायचंय मागचं पुढचं ह्याचा विचार करत नाहीत ते. तेच भाजी मंडईतले तसं ना, 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. अरे पण काय ते सांगतच नाही, तसे आहेत ते. पण आता बघा, लॉजिकली करेक्ट काय करायचं बघा. समजा मी ही व्यक्ती आहे जिला हे काम करून घ्यायचं.
15 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये कोणाचे माईक ऑन आहेत बंद करायला. जे काम मी 6 दिवसामध्ये पूर्ण करू शकते ते काम मी 9 दिवसामध्ये का वाया 3 दिवसाचा माझा वेळ मी का वाया घालते. पहिली गोष्ट. आता मला विचार करावा लागेल की माझ्याकडे किती माणसं आहेत, हे काम करण्यासाठी मला किती लोकांची मदत मिळेल. पण गावातलं काम आहे, गावात असे खूप लोक असतात उत्साही, हे करू ते करू. बऱ्याच लोकांना दाखवायचं पण असतं की आम्ही काम करतो. त्याच्याकरता पण ते काहीतरी शोधतच असतात काय चाललंय ऍक्टिव्हिटी. तर असे 15 लोक जरी मला मिळाले तर 6 दिवसामध्ये माझं काम होईल. प्रत्येक माणूस रोज 15-15 झाडं लावेल. 6 दिवस म्हणजे एका आठवड्याच्या आत माझी 90 झाडं लावून होत. पण जर माझ्याकडे जास्त लोक नाही आहेत कामाला, कसे बसे मला 10 लोक सापडले की चला रडत पडत असतात ना असे लोक, काहीतरी करायचंय बघू काय मिळतंय, असे पण लोक असतात बरं का, सगळ्या प्रकारची लोक असतात. असे 10 लोक मी कसे तरी मिळवले तर मला हेच काम काय करावं लागेल, वेड्यासारखं 9 दिवस न्यावं लागेल. चला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारते. मला 30 लोक मिळाले, 30 लोक, तर माझं काम किती दिवसात होईल? नव्वद भागिले 30 बरोबर 3 दिवसात. बरोबर. चला माईक बंद करा. तुमचं उत्तर मला ऐकू आलं, शाबाश. आणि मला खरंच मस्त बरं वाटलं की तुम्ही शहाण्यासारखं तेवढंच उत्तर दिलं आणि थांबलात. व्हेरी गुड. बरोबर आहे, 3 दिवसात माझं काम होईल. आज 30 माणसं मिळाली, उद्या 30 माणसं मिळाली, परवा 30 माणसं आली, झालं ना 3 दिवसामध्ये. ऑलरेडी खड्डे खडलेले आहेत, झाडं तयार आहेत. आज उद्या परवा 3 दिवसात चला रे झाडं लावूया म्हणलं की काम झालं ना आपलं. मग 3 दिवसामध्ये आमची झाडं लागून होतील आणि उरलेल्या 3 दिवसामध्ये आणखीन काय काम करायचं असेल तर आम्ही करू. थोडक्यामध्ये याच्यामध्ये आहे व्यस्त प्रमाण, इनव्हर्स प्रपोर्शन. माणसं वाढली की वेळ कमी होतो, वेळ वाढला की माणसं कमी होतो. बरोबर आहे की नाही? कॉमन सेन्स आहे. जे काम करण्याकरता मला 10 लोक जमवावी लागली त्याला 9 दिवस लागले. त्याच कामाला मला 30 माणसं मिळाली तर माझं 3 दिवसात काम झालं. माणसं वाढली की काम फास्ट होतं म्हणजे वेळ कमी लागतो. माणसंच कमी झाली तर त्या एका माणसाच्या कॅपॅसिटी प्रमाणे मला वेळ वाढवावा लागेल. याला आपण काय म्हणतो, व्यस्त प्रमाण म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन. इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो, इनव्हर्स प्रपोर्शन. आणि मराठीमध्ये आपण याला म्हणतो व्यस्त प्रमाण. एक गोष्ट वाढली की दुसरी आपोआप कमी होते. बरोबर की नाही? आता ब्रेकिंग डाऊन कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. खूप कठीण काही काही गणितातले प्रश्न असतात किंवा लॉजिकचे प्रश्न असतात. कसे सोडवायचे त्याला? आयडेंटिफाय द बेस. आधी प्रश्न काय विचारला आहे तो समजून घ्यायचा. फाइंड द कॉन्स्टंट रेट अँड अप्लाय द रूल. बघा, इज देअर अ कॉन्स्टंट स्टार्टिंग पॉइंट? एक्झाम्पल, द वन रिव्हर स्टोन ऑर अ फिक्स्ड टोटल टार्गेट लाईक 90 pits. फाइंड द अँगल. आता ह्याच्यामध्ये मला काय फिक्स आहे? 90 झाडं म्हणजे 90 खड्डे. 90 ही व्हॅल्यू फिक्स आहे की नाही माझी? तर तो माझा बेस आहे, तो बदलणार नाहीये. माणसं बदलतील, दिवस बदलेल, पण 90 खड्डे हे बदलणार नाहीये गणित. तर माझा बेस काय आहे? 90. फाइंड द कॉन्स्टंट रेट. मग आता मला काय करावं लागेल? हाऊ इज द पॅटर्न चेंजिंग? म्हणजेच काय, जर 10 माणसं असतील तर त्या 90 खड्ड्यांना 9 दिवस लागतील. 15 माणसं असतील 6 दिवस लागतील. आणि 30 माणसं असतील तर 3च दिवस लागतील. म्हणजे मी काय केलं, त्याला डिवाइड केलं. बरोबर की नाही? म्हणजे मला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय, डिवाइड करायचंय, ऍड करायचंय का सबट्रॅक्ट करायचंय? हा पॅटर्न मला शोधावा लागेल. तो एकदा मला मिळाला की मला तो रूल अप्लाय करावा लागेल. आणि जसं मी तुम्हाला विचारलं 30 माणसं असतील तर किती होईल, आता मी तुम्हाला विचारते 90 माणसं असतील तर किती होईल? एका दिवसात वन डे. एक दिवस. 90 भागिले 90 1 divided by 9. 1 divided by 9. 90 भागिले 9.
90 भागिले 90 इक्वल 1 म्हणून 1 तर बरोबर दिलं. माईक बंद. चला, शाबाश. प्रयत्न चांगला केला, उत्तर बरोबर दिलं आणि बडबड सुरू ठेवली, त्याच्यामुळे मला वाटतं तुम्हाला बंद करून टाकलं, तुम्हाला म्यूट करून टाकलंय. शाबाश, बरं केलं, थँक्यू मॅम. आता तुमचं उत्तर 1 आलं, पण कसं आलं? 90 खड्डे डिवायडेड बाय 90 माणसं इज इक्वल टू 1 असं केलं ना तुम्ही, डिव्हिजन केलं. म्हणजे खड्डे तुमचे कॉन्स्टंट आहेत, माणसांची व्हॅल्यू बदलते. 90 डिवायडेड बाय 10 केलं होतं तेव्हा उत्तर काय आलं होतं? 9 केलं होतं. 90 डिवायडेड बाय 15 केलं तर उत्तर आलं 6. 90 डिवायडेड बाय 30 केलं तर उत्तर आलं 3. आणि आता मी तुम्हाला विचारलं 90 डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू 1. म्हणजे आपलं जे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन, जे काही आपलं समीकरण ते आपण सोडवलं. भागाकारामध्ये वरचा न्यूमरेटर म्हणजे आपला छेदांक आणि वर काय असतं? खालच्या बाजूला छेद असतं आणि वरती काय असतं? अंश. खाली छेद आणि वर अरे न्यूमरेटर मला माहित नाही, मला मराठीतला शब्द माहित नव्हता. अंश बरोबर आहे, अंश आणि छेद. न्यूमरेटर आणि न्यूमरेटर. अंश आणि छेद. 2 छेद. ओके, थँक्यू. आता माईक बंद करा. थँक्यू, मला समजलं. आता गप्पा बसा, माईक बंद करा. चला ऐका, न्यूमरेटर म्हणजे अंश आणि छेद म्हणजे डिनोमिनेटर. माझा न्यूमरेटर तर फिक्स आहे, तो आहे 90. डिनोमिनेटरच बदलत चाललाय, माझ्या छेदातल्या संख्या बदलत आहेत, त्याच्यामुळे माझं उत्तर बदलतंय. आणि असं का होतं? ऑब्व्हियसली ना, दिस इज इक्वेशन. इक्वेशन मध्ये आपण काय करतोय? डिवाइड करतोय एखाद्या गोष्टीला, तर आपलं समोरचं उत्तर बदलणारच आहे. तुमचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्याचं जे काही तुमचं फ्रॅक्शन आहे, त्याचं उत्तर हे जे काही येईल ते त्याच्या दोघांच्या व्हॅल्यूवरती येईल, न्यूमरेटर डिनोमिनेटरच्या. म्हणजेच ती व्हॅल्यू बदलेल. इक्वेशनची व्हॅल्यू, इक्वेशन या शब्दाचा अर्थ LHS इज इक्वल टू RHS. त्या व्हॅल्यूज तशाच एकसारख्या वाढतील, एकसारख्या कमी होतील. बरोबर. आता द पॅटर्न डायग्नोस्टिक मॅट्रिक्स बघा. लिनियर, अरिथमॅटिक, स्पॅटियल किंवा जॉमेट्रिक आणि इनव्हर्स प्रपोर्शन. बघा आता काय ऍड्स और सबट्रॅक्ट्स बाय कॉन्स्टंट अमाऊंट. बघा याचा फॉर्म्युला काय आहे? 3n+1. हा आपला मगासचा होता. 4 एका स्क्वेअर मध्ये 4 बाजू मग 7. बरोबर, तोच फॉर्म्युला आहे ना 3n+1. 4, 7, 10 हा तो फॉर्म्युला आहे. तुमचं लिनियर इक्वेशन आहे. लिनियर म्हणजे एका रांगेतलं. अरिथमॅटिक साधं इक्वेशन, साध्या समीकरणाचा फॉर्म्युला आपला आहे an+b म्हणजे 3n+1. हा पहिला फॉर्म्युला आहे जो आपण आतापर्यंत वापरतो. दुसरा जो प्रश्न आहे कॉंग्रुअन्सीचा, जो आपण मगाशी चेक केला होता, एकावर एक वस्तू ठेवून. तर 2 वर्तुळ एकमेकांवर ठेवण्याकरता आपण त्याचा जसा इकडे कॉंग्रुअन्स हा रूल वापरला, त्याच्या इक्वल रेडियस इक्वल पाहिजे. असं तुमचा स्क्वेअर असेल तर त्याचे डायगोनल इक्वल पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय? शेप्स रिटेन आयडेंटिकल मेजरमेंट्स रिगार्डलेस ऑफ पोझिशन. म्हणजेच काय? त्यांचे मेजरमेंट सारखे असले पाहिजे. तुम्ही एकावर एक ठेवा, बाजूबाजूला ठेवा, लटकलेला, खाली ठेवलेला, कसंही ठेवा, पण त्यांचे रेडियस म्हणजे त्रिज्या जर समान असेल तर ते एकमेकांच्या वर ठेवल्यावरती कॉंग्रुएंटच होतील, को इनसाइड होतील. बरोबर. हे आपण बघितलं होतं. स्पॅटियल म्हणजे 3 डायमेन्शन स्पेस मध्ये जेव्हा आपण त्याला ठेवतो ते. आणि जॉमेट्री का? कारण की ही वर्तुळ, त्रिकोण, चौकोन ह्या सगळ्या भौमितिक आकृत्या आहेत, जॉमेट्रिकल एक्सप्रेशन्स आहेत. आणि इनव्हर्स, वन गोज अप अँड द अदर गोज डाऊन बट देअर प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. माणसं वाढली, वेळ कमी झाला. माणसं कमी झाली, वेळ वाढला. ह्याला व्यस्त प्रमाण म्हणतो आपण, पण ह्याला काय म्हणतात? इनव्हर्स प्रपोर्शन इंग्लिशमध्ये. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपण पाहिले. एका रांगेत बदलणारे, एकावर एक ठेवल्यावरती 3 डायमेन्शनली आपण त्याला ऍझ्युम केलं तर कसे दिसतील ते. आणि व्यस्त प्रमाण म्हणजे एक वाढले की एक कमी होईल, एक कमी झालं की दुसरं वाढेल. अशा प्रकारचे पॅटर्न आपल्या आजूबाजूला असतात. आता द मिस्ट्री चॅलेंज. यू हॅव 50 pea pods. You want the average number of peas per pod, but you don't want to add 50 separate numbers together.
म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, तुमच्याकडे 50 शेंगा आहेत, कसल्या, मटारच्या शेंगा. या शेंगांचं तुम्हाला एव्हरेज काढायचंय, म्हणजे एकूण किती दाणे आहेत हे तुम्हाला काढायचंय. मग पण तुम्हाला प्रत्येकाला मोजत बसायला वेळ नाहीये, मग तुम्हाला काय करावं लागेल, एव्हरेज काढावं लागेल, बरोबर की नाही. मग तुम्ही आता काय कराल बघा. आता काय करायचंय, लॉजिकचा शॉर्टकट वापरायचा. एका शेंगेमध्ये 2 गुणिले 8, 3 गुणिले 15, 4 गुणिले 12 असं करून तुमचा एव्हरेज काय येईल, 4.12 पीस पर पॉड. म्हणजे एका शेंगेमध्ये 4.12 एवढ्या बिया आल्या. बिया म्हणजे फटाणे. हे तुम्ही कसं केलं, तुम्ही असं केलं की तुमच्या सॅम्पल 50 शेंगांमधले 3 वेगवेगळे सॅम्पल उचलले, 3 वेगवेगळ्या प्रकारचे. समजा त्या सॅम्पल मधल्या 8 शेंगांमध्ये 2च दाणे असतात ना, काही शेंगांमध्ये 2 दाणे असतात, असे तुमच्याकडे 8 आले. 3 शेंगा असलेले, आपलं 3 दाणे असलेल्या 15 शेंगा आले आणि 4 दाणे असलेल्या 12 आल्या. मग ह्या सगळ्याचा तुम्ही केला एव्हरेज, 2 गुणिले 8 अधिक 3 गुणिले 15 अधिक 4 गुणिले 12, याची टोटल किती आली तुमची, 206. पण 206. पण तुम्ही शेंगा किती घेतल्या होत्या, 12 अधिक 8 20 अधिक 15 35, बरोबर. हा तुमचा जो आकडा आहे हा 35 शेंगांचा आकडा. पण असं करत 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 तुम्ही पूर्णच्या पूर्ण 50 शेंगा जर घेतल्या तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे वेगळं. आता हे जे इथलं कॅल्क्युलेशन आहे ना, हे मला जरा डाऊटफुल वाटतंय बघ. हे आपण जे एवढेच नाही ना, पण हे डिवायडेड बाय 50 केलंय, हे 50 कसे येतील बघा ना, 15 अधिक 8 अधिक 12 35 केले पाहिजे. 35 केले पाहिजे. आणि मग उत्तर काय येईल, चला आपण काढूया. कधी कधी असं होतं बरं का, काही काही प्रिंटिंग मिस्टेक्स होतात. आपण चेक करूया की हे असं का दिलंय. एकतर आपण करतोय त्याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशनचा घोळ आहे, किंवा इथे काही प्रिंटिंग मिस्टेक्स आहे. तर आपण 206 भागिले 35 असं जर आपलं केलं उत्तर तर येतं 5.88, म्हणजे जवळपास 6 आणि 5.9चा एव्हरेज आहे त्याचं, हे 6, बरोबर. 5.885 पडले. बरोबर. मग त्याला राऊंड ऑफ केलं की उत्तर काय येतं, 6. 6. पण 15 गुणिले 6 केलेत. मॅम बरोबर 15 गुणिले 6 केलेत मी. बरोबर आहे. ऐका, मी काय सांगते ऐका. पण आता इथे काय केलंय ते बघा. तुमचे माईक बंद करा. याच्याबद्दल आपण उद्या डिस्कशन करूया, कारण की मला ह्याचे कॅल्क्युलेशन इथे जे केलंय ना, आपण जे केलंय ते आपलं कॅल्क्युलेशन या 35च्या हिशोबाने केलं. पण तुम्हाला इथे गोष्ट दिसली का, असं पुढे 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 कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे या 12 शेंगांमध्ये 4 आले, आणखीन 20 शेंगांमध्ये 5 आले, असं जेव्हा तुम्ही कराल ना, तुमच्या एकूण सगळ्याच्या सगळ्या 50 शेंगा होतील. पण ते कॅल्क्युलेशन इथे ऍड नाही केलंय पुढच्या याच्यामध्ये. सगळ्याची टोटल दिली 206. उत्तर मॅम. म्हणजेच काय आहे की हा 206 ही सगळी टोटल त्यांनी ऑलरेडी काढलेली आहे. आपण फक्त याच बियांची बघितली, बरोबर. आता ह्यातनं तुम्हाला काही अंदाज येतोय का, आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते चुकीचं आहे का, नाहीये, ते एवढ्याच चित्रापुरतं आहे. पण इथे जे दिलंय ते काय आहे, 50 शेंग्यां. होय. 50 शेंगांचं दिलंय तिथे. बरोबर. म्हणजे आपलं जे 50 कॅल्क्युलेशन आहे, आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर आहे, ते आपण एवढ्याच चित्रापुरतं केलंय. पण त्यांनी पुढे सगळ्या शेंगांना ग्रुपमध्ये डिवाइड केलं. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हे करताना शेंग उघडायची, दाणे बघायचे, तो ग्रुप तो ग्रुप तो ग्रुप, प्रत्येक शेंग कोणत्या ग्रुपमध्ये जाईल ते टाकलं की तुमच्या त्या ग्रुपमध्ये किती शेंगा आल्या. 2 वाल्या 8, 3, 12 वाल्या 4, है ना, तशा 5 वाल्या आणखीन 10 येतील, 6 वाले आणखीन 2 येतील. असं करत करत तुम्हाला सगळ्याचं एव्हरेज काढायचं आहे. म्हणजे सगळ्याची मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉट्स. पॉट्स म्हणजे शेंगा किती आहेत आपल्या, 50. याला आपण म्हणतो एव्हरेज. आपण वर्गामध्ये पण करतो. आमच्या वर्गात ना 30 मुलं आहेत आणि मला सगळ्यांची उंची काढायची. तर मी काय करते, प्रत्येक मुलाची उंची घेते आणि त्याचं ऍडिशन करते भागिले 30. म्हणजे काय करायचं,
सगळ्यांच्या उंचीची बेरीज भागिले मुलांची संख्या. त्यालाच तर आपण सरासरी म्हणतो ना. सरासरी म्हणजे एव्हरेज. आता हे कसं केलं मी, प्रत्येक शेंग फोडून त्याचं कॅल्क्युलेशन करून मी त्याचा एव्हरेज काढला. बरोबर. असं केल्यामुळे मला उत्तर ऍक्युरेट मिळालं. एवढंच जर मी केलं असतं 35 शेंगांचं तर माझा एव्हरेज किती आला होता? माझा एव्हरेज आला होता 6 आणि इथे एव्हरेज आहे 4. कॅल्क्युलेशन मधला फरक कळला का तुम्हाला? म्हणजे माझा एव्हरेज कधी बदलतो? तेव्हा माझा डिनॉमिनेटर बदलतो. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. आणि लॉजिक तास किती वाजेपर्यंत आहे? वेळ, क्लासची वेळ किती असते सांग बरं मला. किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. 3 ते 4. आणि मॅडम काही काहींना वाटतं की फारच उशीर होत आला, करेक्ट 4ला तुम्ही क्लास बंद करत जा. 4 वाजेपर्यंत नसतोच. 3 ते 3:50. सॉरी मॅम. अरे दॅट्स ओके. तुम्हाला कदाचित माहित नसेल. दॅट्स ऑल राईट. परफेक्टली ऑल राईट. बरं तुम्ही मला हे विचारलं. रादर मला वाटलं होतं की आणि हे का सांगणं गरजेचं आहे तुम्हाला हे पण मी सांगते. कधी कधी काय होतं, आम्ही जेव्हा स्क्रीन शेअर करतो की नाही, मीच नाही कोणीही टीचर्स, तर आम्हाला ना तुम्ही कोणीच दिसत नाही. स्क्रीनवरती आम्ही जे शेअर करतो तेच आम्हाला दिसतं. आणि मग अशा ह्याच्यामध्ये कधी कधी 4 ते 4:15 पण होतात बरं का. त्यात तुमची काही चूक नाहीये की अरे हे काय आलंय मेसेज, यू आर नॉट आन्सरिंग. काय आहे? पुढे टीचर्सने टाकलाय का हा मेसेज? काय आहे हा मेसेज? प्लीज टेल माय डिअर फ्रेंड्स वाय आर यू नॉट आन्सरिंग माय मेसेजेस. आदित्य, हू इज दिस आदित्य? आदित्य काय मेसेज टाकलायस तू इकडे? ए मुलांनो, हा जो चॅट बॉक्स आहे ना, हा तुमच्या या सगळ्या विचित्र गप्पांसाठी नाहीये बरं का. यू गेट दिस? या चॅट बॉक्स मध्ये आपल्या रिलेटेड प्रश्नांची उत्तर तुम्ही दिली, ठीक आहे. बाकी काहीतरी बोलायचं नाही बरं का याच्यामध्ये. हे सगळं रेकॉर्ड होत असतं आणि तुम्ही इथे अभ्यास करण्याकरता येता, हो की नाही? त्या दृष्टीनेच आपल्याला ते बघायचं असतं. चला, लेट अस स्टार्ट विथ दिस नवा टॉपिक. मॅडम क्लासचा टाइम काय सांगितलं तुम्ही? 50 पर्यंत. 3 ते 3:50. मॅम पण ग्रुपला 3 ते 4 असं येतं. हा मॅम. येस. मग तेवढ्या वेळामध्ये बाकीच्या गप्पा मारू शकतो. मॅम एकच क्लास. मला तुमचं दुसरं शेड्यूल माहित नाही बाळा. तुमचं दुपारी आणखीन 2 बॅचेस असतात. ती तुमची किती वाजताची वेळ आहे तुम्हाला ते मॅम बरोबर सांगतील. ग्रुपवरती जे मेसेज आहे तुम्ही ते फॉलो करा, ठीक आहे? चला बघा, हे पॅटर्न्स जे आपण आपले मित्र आहेत आता याच्यामध्ये काय आहेत बघा ना, मणी आहेत पांढरे वाकडे तिकडे, आणि हे आपले झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आहेत, आणि काड्या आहेत पिवळ्या पिवळ्या. ते टूथपिक असतात ना तशा दिसतात. आणि लाल मणी, पिवळे मणी, नाही पांढरे मणी, आणि एकच गोल मणी आहे. बोला, कोणतरी हँड रेस केला होता. तर असे आपल्या आजूबाजूला तुम्ही तुमच्या शरीरावरती जरा शरीराचं एकदा आरशामध्ये नीट उभं राहून निरीक्षण करा आणि बघा तुमच्या शरीरावरती असे काही पॅटर्न आहेत का? कसले पॅटर्न मॅम? असतात ना. आपलं शरीर हाफ लेफ्ट आणि हाफ राईट सेम टू सेम मॅचिंग आहे. मॅम ऑप्शन बी. मॅम ऑप्शन नंबर बी. मॅम ऑप्शन बी. बरोबर. बी फॉर बॉल. ऑप्शन बी. मॅम लिप. मॅम पाहिलं होतं. त्याचे तो भाग होत आहे. येस, ते आपण काल पाहिलं होतं. पण आता त्याचा परत एकदा आपण नव्याने वेगळा अभ्यास करूया. डिकोडिंग द इनव्हिजिबल रिफ्लेक्शन सिमेट्री. काल आपण या सिमेट्रीचं नाव माहितीये का तुम्हाला? काय याचं नाव आहे? बायलॅटरल. 2 सेम, जेवढं लेफ्ट तेवढं राईट, याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री. पानाचा डावा भाग बरोबर पानाचा उजवा भाग सेम आहे. बघा ना किती सुंदर आहे. जिथून रेष सुरू व्हायला पाहिजे ऑलमोस्ट तिथूनच थोडंसं वरून खालून सिमेट्री फॉलो होते. पण ह्याला नाही होत. म्हणजेच काय,
if a shape can be folded along a line so its two halves match exactly, it has an axis of symmetry. मधल्या या शिरा थोड्याशा वरखाली होतील, पण ही बॉर्डर लाईन तर एक्झॅक्टली मॅच होते ना, बघा ना, इकडची इकडची इकडची. सो ही काय आहे, ऍक्सिस ऑफ सिमेट्री, म्हणजे सममितीचा अक्ष. आणि हा लेफ्ट हाफ आणि हा राईट हाफ. इथे काय आहे, the leaf possesses perfect natural symmetry. The sickle is explicitly asymmetrical. म्हणजेच आपला हा जो काही विळा आहे, विळा याच्यामध्ये अशी काही सममिती नाहीये, बरोबर. तर तुम्ही असा जर कापलात, असा छेद दिला, त्याचं कोणत्याही पद्धतीने दोन इक्वल हाफ होतच नाहीत. बिकॉज इट्स फंक्शन रिक्वायर्स अ स्पेसिफिक डिरेक्शनल कर्व. याचा वापर कशासाठी करतो आपण, सांगा बरं. विळ्याचा वापर आपण का करतो, शेतीसाठी गवत उपटण्यासाठी शेतीच्या कामासाठी उपयुक्त समजलं मला. माईक खुरपणी, बरोबर, शाबाश. बंद करा माईक आणि ऐका. बरोबर सांगितलं. गवत उपटण्यासाठी, तण उपटण्यासाठी. आता स्पेशली पावसाळा येईल, तुमच्यापैकी ज्या लोकांची शेती असेल किंवा पाहिली असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी किंवा अगदी गार्डन जरी असेल त्यांच्या घरी पण, माझ्या घरी पण आहे. अर्थात मी ते खूप वापरत नाही, तो भाग वेगळा. आणि ते कितीही काढलं तण गवत तरी ते परत येतं, हेही बरोबर आहे. सो ह्याचा वापर आपण का करतो, छोटे छोटे जे गवत आपल्या झाडांच्या आजूबाजूला येतं की नाही, जे आपल्या झाडांना त्रास येतं, त्याला काढून टाकण्याकरता ह्याचा वापर होतो, बरोबर. मग याचा आकार असाच पाहिजे, त्याला टोक आहे आणि तुम्ही त्याला हातात नीट धरलं, इथे जोर लावला की ते इथला जो काही पॉइंट आहे, त्या पॉइंटने जे काही गवताचं खालचं मूळ आहे ते निघून जाईल, बरोबर. ते उचकून काढायचं काम करायचं आपल्याला. तर त्याचे शेप असा सुंदर सिमेट्रिक असून काय उपयोग आहे. या कामाचा आणि या कामाचा काही ताळमेळ नाहीये. ही वस्तू तशी बनवलेली आहे की त्याचं कामच त्याच्या आकारामुळे होत आहे, बरोबर. म्हणूनच सिमेट्री नसली तरी त्या काही निरुपयोगी गोष्टी होत नाहीत, त्या वेगळ्या उपयोगाच्या गोष्टी असतात. जे आपण मगाशी बघितलं तो हा रूल आहे बघा, 3n+1, बरोबर. म्हणजे काय काय बदलत नाहीये याच्यामध्ये. जे बदलत नाहीये त्या या मधल्या रेषा आहेत. मधले खांब वरचे इकडचे तिकडचे वाढत जातील, पण मधल्या खांबाच्या आजूबाजूला सगळं होत राहील, बरोबर की नाही. सो आपण काय केलंय, प्रत्येक याच्यामध्ये 3-3-3-3 या रेषा वाढवल्या, ते आपण मगाशीच पाहिलं होतं. आता हे काय बघा, हे 2 दगड, 4 आणि 2, 1 2 3 4 5 6 7 आणि 1 2 3 4 5, 1 2 5 असे वाढतात. हे किती वाढतात, 1 4 1 2 3 4 5 6 7. आता मला सांगा पुढच्या याच्यामध्ये किती येतील. 10 8 दगड आणि 16 मणी. 10 मॅम 8 दगड 8 दगड 16 मणी. 8 दगड मॅम. 8 stones and 5 दगड 15 विटा. तर दुसरीकडे 15 दगडे 8 दगडे आणि 16 8 16 answer. विटांसारखी दगडांची संख्या 7 आहे. चला ऐका, दगड दगड सांगू नका. काळे दगड किती, काळे दगड 10. काळे दगडांची शेवटची संख्या 16 काळे दगड 10, व लाल दगडांची शेवटची संख्या 15. नारंगी दगड आहेत 10. लाल दगड, काळे दगड 10. 8. लाल दगड किती आता, Black stones 10. लाल दगड 15 असेल. काळे दगड
आणि मग विटकरी दगड 10. आणि काळे दगड 10. दगड 10. ए अरे शांत बस. काळे दगड 10 झालं, संपलं. लाल दगड किती? लाल दगड लाल किती? दगड 8. लाल दगड 10. लाल दगड 15. लाल दगड 8. लाल दगड 9. लाल दगड 8. 8. लाल दगड 9. लाल दगड 8 लाल दगड 9. एक लाल मिनिट. दगड 8 10. किंवा 9 हे उत्तर कसं आलंय मला सांगा. मॅम मी सांगू का 9 कसं आलं? 9 कसं आलं सांगा. मॅम तिथं पहिले 1 नंतर 2 झाले, आता तिथं 5. एकानंतर 1 वाढला, 2 झाले. मॅडम काळ्या दगड पहिला 1 होता, नंतर 3चा फरक आला, नंतर 4चा फरक आला. आता 5चा फरक आहे पाहिजे म्हणजे 12 होतील. व विटकरी दगडांमध्ये पहिले 1चा फरक आला, 3चा फरक आला. आता 5चा फरक आहे पाहिजे म्हणजे काळे दगड 7 आहे. तुमचंच फरक आहे. ह्याच्यामध्ये मॅम 3 वाजून 52 मिनिट. हो चालेल. ऐका. मॅडम आवाज ब्रेक होतोय. शांत बसा आणि माझं ऐका. आता माईक बंद करा. सगळ्यांचं उत्तर काळ्या दगडांच्या बाबतीत सारखं आलेलं आहे. 1 दगड, 4 दगड, 7 दगड, तर पुढचे 10 दगड येतील. हे सगळ्यांचं उत्तर समान आलंय. बरोबर आहे. थांबा. आता लाल दगडांच्या बाबतीत बघा. पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये 1च दगड वाढलाय. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 2 मध्ये 3 वाढलेत, म्हणजे 1, 3 ह्या कोण आहेत? सगळ्या विषम संख्या, ऑड नंबर्स. 1 नंतर 3 वाढलेत, 3 नंतर 5 वाढावे, म्हणजे दुसऱ्या म्हणजे सगळ्यात पुढच्या याच्यामध्ये लाल दगड पण 10, काळे दगड पण 10 असं यायला पाहिजे. लॉजिकली हे असंच जायला पाहिजे. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण ह्या सगळ्यांचा विचार करूया. व्हिज्युअल नंबर कॉम्प्लेक्सिटी. आता आपण जे बघितलं ते चित्र कसं होतं, त्याच्यात संख्या किती होती, ते किती कॉम्प्लेक्स होते, बरोबर की नाही? आकार वेगळे होते, कुठे बाजूबाजूला ठेवले होते, ते दिसतात कसे, त्यांचे आकार कसे आहेत, त्यांचे रंग कसे आहेत, ह्याच्यामुळे आपण कन्फ्युज होतो. नंबर्स असतील केव्हाही पण बघा तुम्ही तुमच्या स्कॉलरशिपच्या किंवा दुसऱ्या स्पर्धांमध्ये जेव्हा 1, 4, 7 असं तुम्हाला लिहून दिलं असेल नंबर, तुमचं उत्तर बरोबर येतं, लवकर येतं, कारण नंबर आहे तुमच्यासमोर. पण चित्र तुम्हाला मोजायची आहे, त्यांच्या खाली ती संख्या लिहायची आणि परत ते कॅल्क्युलेशन करायचंय. याच्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त असते, कारण की ते व्हिज्युअल्स आहेत आणि ते एक असं पूर्ण गोंधळ निर्माण करणारे चित्र क्रिएट करतात. काळा दगड, लाल दगड, टोपली, अरे काय बघू याच्यामध्ये मी, गडबड होते की नाही? त्याच्यामुळे गडबड होत्या. मग आपण प्रत्येक गोष्ट त्यातली मोजतो आणि मग त्याला चेक करतो, हे किती, हे किती, मग हे किती होईल. त्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये हे शोधून काढणं कठीण असतं की काय क्रमाने गोष्टी बदलतात. मग काय करायचं? इनव्हिजिबल ऍक्सिस. जर आपल्याला आता इथे आपल्याला नंबर शोधायचा होता, पण जर त्या पानामध्ये काही हाफ पार्ट आहे का, दिलेल्या एका प्राण्याचे 2 हाफ भाग होतील का, असं तर तुम्हाला अशी त्याची सिमेट्रिकल लाईन शोधावी लागेल, किंवा जसं आपण आता शोधलं तसं सिक्वेन्स शोधावा लागेल. मग तुम्हाला त्याच्यावरनं संख्या, डावा भाग, उजवा भाग 2च भाग करायचे. जर आपण 2 समान भाग करायचे म्हटले सिमेट्री प्रमाणे, तर नाही तर दगड आपण कसे मोजले? 1, मग 1चा फरक, मग 3चा फरक, मग 5चा फरक. म्हणजे तुम्हाला काहीतरी शोधावं लागेल, लॉजिक, त्याचा काहीतरी फॉर्म्युला, आणि मग त्या कॉम्प्लेक्सिटीला सॉल्व्ह करावं लागेल प्रत्येक प्रश्नाच्या गरजेप्रमाणे, वेगळं वेगळं, एकामागे एक. आता या टोपलीमध्ये काळे दगड पण होते, लाल दगड पण होते. आधी आपण काळे सोडवले आणि मग आपण लाल सोडवायला गेलो, तर कॉम्प्लेक्सिटी होती त्याच्यात. सोपं होतं तरी कठीण होतं, आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं पण येत होतं. मग हे कसं सोडवलं आपण? एक एक करून शांतपणाने लॉजिक शोधून फॉर्म्युला शोधला आणि मग आपण हे सॉल्व्ह केलं. असंच आपण हे काम करत राहू शकतो आणि लॉजिकली उत्तर देऊ शकतो. चला आज आपण इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण याचा पुढचा भाग बघूया. ठीक आहे, चलो. आप